नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर सातत्याने अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन संकल्पना घेऊन आपण येत असतो. त्यासाठी हे सर्वांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा आणि बेल आयकॉनवर टच करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ प्राप्त होतील. चला तर आज आपण GST या मुद्द्याशी संबंधित हा व्हिडिओ बनवलेला आहे. GST म्हणजे काय आपणा सर्वांना माहिती आहे. अलीकडच्या काळात GST सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे. GSTमुळे अनेक परिणाम झालेले आहे. GST म्हणजे काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला GST असं म्हटलं जातं. नेमकं GST म्हणजे काय तर वस्तू व सेवावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर प्रणालीतील कर म्हणजे GST होय. बघा, वस्तू व सेवावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर प्रणालीतील कर म्हणजे GST होय. GSTमुळे संपूर्ण देशासाठी एकच अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू होऊन देशात एक एकीकृत सामायिक बाजार प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. मग आपण या GST संदर्भात जरा GST जगामध्ये कधी सुरू झाला वगैरे त्या संदर्भात पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढचा मुद्दा पाहतोय, GST आणि जग. बघा, जगात सर्वप्रथम 1905 मध्ये कॅनडा या देशाने GST अंमलबजावणीचा प्रयत्न केला. बघा, जगामध्ये सर्वप्रथम GST अंमलबजावणीचा प्रयत्न कोणी केला तर कॅनडा या देशाने केला. कधी? 1905 मध्ये. मात्र प्रत्यक्षात या देशाने GST कधी लागू केला? 1991च्या नंतर. म्हणून इथं एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की सर्वप्रथम प्रयत्न करणारा देश कॅनडा आहे. त्यांनी 1905 मध्ये प्रयत्न केला होता. तर मग पुढचा मुद्दा तुम्हाला निर्माण होईल, प्रश्न पडेल की सर्वात पहिला कोणता देश आहे ज्यांनी GSTची अंमलबजावणी केली? तर बघा, जगात 1954 मध्ये GST आकारणारा फ्रान्स हा पहिला देश आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर GST राबवणारा किंवा GSTची अंमलबजावणी करणारा फ्रान्स हा देश आहे. आणि फ्रान्स या देशाने 1954 मध्ये आपल्या देशामध्ये GST लावला होता. त्यानंतर जगात एकूण 160 पेक्षा अधिक देशांमध्ये GST आकारला जातो, हेही लक्षात घ्या. त्यापैकी सर्वाधिक 53 देश युरोपातील तर 44 देश आफ्रिका खंडातील आहेत, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा, जगातील 12 देश GST अंमलबजावणीच्या प्रक्रियेत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची एक बाब तुम्हाला मी सांगतो, जगातील देशांपैकी अमेरिका, मलेशिया, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, उत्तर कोरिया, ग्रीनलँड इत्यादी देशात GSTचा वापर अद्याप केला जात नाही. मात्र चीन या देशात GST लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि एक महत्त्वाची बाब बघा, सर्वोत्तम GST यंत्रणा कॅनडा या देशात आहे. म्हणजे बघा, कॅनडा या देशामधील जी GSTची व्यवस्था आहे, यंत्रणा आहे, ती सर्वोत्तम यंत्रणा म्हणून ओळखली जाते. हेही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर GST आणि भारत हा मुद्दा पाहूयात. म्हणजे आपण जगासंदर्भात पाहितलं, जगामध्ये सर्वप्रथम GST कुठं सुरू झाला, कोणत्या देशाने सुरू केला, कोणत्या देशामध्ये आहे, कोणत्या देशामध्ये नाही, या संदर्भात आपण पाहितलं. GST आणि भारत. भारतात GSTची संकल्पना सर्वप्रथम विजय केळकर समितीने 2004 मध्ये मांडली. डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमवली होती, त्या समितीने सर्वप्रथम GSTची संकल्पना मांडलेली आहे भारतामध्ये 2004 मध्ये. तर भारतात अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी 2006-07च्या अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2010 पासून GST लागू करण्याची घोषणा केली होती. कोणत्या अर्थसंकल्पात? 2006-07च्या अर्थसंकल्पामध्ये. कोणी केली होती घोषणा? अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी. आणि कधी लागू करण्याची घोषणा केली होती? 1 एप्रिल 2010 पासून. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये केळकर समितीनं सर्वप्रथम GSTचा उल्लेख केला. त्यानंतर P. चिदंबरम यांनी 2006-07च्या अर्थसंकल्पात सर्वप्रथम GST लागू करण्यासंदर्भातची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेस सरकारने 2011 मध्ये GST लागू करण्यासाठी 115वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडले. 15वी लोकसभा विसर्जित झाल्यामुळे हे विधेयक पारित होऊ शकले नाही. म्हणजे इथं कार्यकाल संपला त्यांचा, त्यामुळे ते विधेयक पारित होऊ शकलं नाही. त्यापुढं काय झालं तर मग त्यानंतर BJP गव्हर्नमेंट सत्तेवर आलं आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 19 डिसेंबर 2014 रोजी
GSTसाठी नवीन 122वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले. सर्वप्रथम विधेयक कुणी मांडलं? काँग्रेसने मांडलं. मात्र त्यांचं कार्यकाल संपल्यामुळं ते बिल पारित करू शकले नाही आणि मग सत्ता बदलल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांच्या सरकारने 19 डिसेंबर 2014 रोजी GSTसाठी नवीन 122वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले. 6 मे 2015 रोजी 122वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. म्हणजे जे 6 मे 2015 रोजी GSTचं जे बिल मांडलं गेलं होतं तर ते बिल 6 मे 2015 रोजी पारित करण्यात आलं लोकसभेमध्ये. त्यानंतर आपल्याला माहिती आहे लोकसभेत बिल पारित झाल्यानंतर राज्यसभेत मांडावं लागतं. राज्यसभेतील प्रवर समितीने 22 जुलै 2015 रोजी आपला अहवाल राज्यसभेत सादर केला होता या GST संदर्भातचा. त्यानंतर 6 मे 2015 रोजी 122वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित झाले. कधी? 6 मे 2015 रोजी 122वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित झाले. 2016 रोजी राज्यसभेने सुधारणासहित विधेयक पारित केले 2016मध्ये. म्हणजे राज्यसभेने कधी केलं तर 2016मध्ये आणि लोकसभेने कधी पारित केलं तर 2015मध्ये. त्यानंतर देशातील एकूण 23 राज्यांनी विधेयक पारित केले. म्हणजे देशामध्ये जे घटक राज्य आहेत त्यापैकी 23 राज्यांनी देखील हे म्हणजे GSTचं बिल पारित केलेलं आहे. त्यामध्ये आसाम हे विधेयक पारित करणारा पहिलं राज्य होतं आसाम आणि महाराष्ट्र हे 10व्या क्रमांकाचं राज्य होतं. हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, 8 सप्टेंबर 2016 रोजी राष्ट्रपतींनी विधेयकास संमती दिली. कधी? 8 सप्टेंबर 2016मध्ये. त्यानंतर 1 एप्रिल 2017 पासून देशात GST लागू करण्याचे निश्चित करण्यात आले. 1 एप्रिल 2017 पासून देशात GST लागू करण्याचे निश्चित करण्यात आले. 1 जुलै 2017 रोजी संपूर्ण देशात जम्मू काश्मीर वगळता GST लागू करण्यात आला. 1 जुलै 2017 रोजी संपूर्ण देशात जम्मू काश्मीर वगळता GST लागू करण्यात आलेला होता. 8 जुलै 2017 रोजी जम्मू काश्मीर राज्याने कायदा पारित करून GST लागू केला आणि मग साहजिकच त्यानंतर 8 जुलैमध्ये त्यानंतर संपूर्ण देशामध्ये GST लागू करण्यात आलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आपण एक नवीन मुद्दा पाहूयात, GST व्यवस्था म्हणजे GSTची व्यवस्था कशा पद्धतीने चालते. तर बघा त्यात पाहूयात, भारतामध्ये कॅनडा देशाप्रमाणे दुहेरी GST पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. आणि ती कोणती दुहेरी पद्धत आहे? तर बघा, एक CGST याला सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतात आणि दुसरी काय तर SGST याला स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स असे म्हणतात. या दोन पद्धतीनं देशामध्ये GST लावला जातो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर CGSTमध्ये समाविष्ट केलेले कर कोणते आहेत ते पाहूयात. तर 1 केंद्रीय उत्पादन शुल्क, 2 अतिरिक्त उत्पादन शुल्क, 3 औषधी व सौंदर्य प्रसाधनावरील उत्पादन शुल्क, 4 अतिरिक्त सीमा शुल्क, 5 विशेष अतिरिक्त सीमा शुल्क, 6 सेवा कर आणि 7 केंद्रीय अधिभार व उपकर हे CGSTमध्ये समाविष्ट केलेले कर आहेत. तर चला आता पाहूयात SGSTमध्ये समाविष्ट केलेले कर कोणते आहेत. तर 1 विक्री कर, 2 केंद्रीय विक्री कर, 3 करमणूक कर, 4 जकात व प्रवेश कर, 5 लक्झरी कर, 6 लॉटरी जुगार व सट्टा यावरील कर आणि 7 खरेदी कर, 8 राज्य अधिभार व उपकर हे कर SGSTमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा पाहूयात, GSTमध्ये वर्ग न करण्यात आलेले कर. महत्त्वाचा मुद्दा आहे, हे बरेच वेळेस एक्झामला विचारले जातात म्हणून आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. तर 1 मूलभूत सीमा शुल्क, 2 निर्यात कर, 3 रस्ते व प्रवासी कर, 4 टोल कर, 5 प्रॉपर्टी कर, 6 मुद्रांक शुल्क कर आणि 7 वीज कर हे GSTमध्ये वर्ग न करण्यात आलेले कर आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर GSTचे फायदे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे फायदे काय आहेत हे आपण पाहूयात. 1 कर पालन सोपी, 2 कर दरांची एकरूपता, 3 करावर कर परिणाम दूर होईल, 4 स्पर्धाक्षमतेमध्ये सुधारणा, 5 निर्यातदारांना फायदा, 6 प्रशासनाची साधी व सोपी प्रणाली, 7 कर चुकवेगिरीला आळा, 8 अधिक महसुली क्षमता, 9 एकंदरीत कर ओझात घट
आणि 10 GDPत वाढ अशा पद्धतीचे GSTचे फायदे आहेत. त्यानंतर GSTची आकारणी कशा पद्धतीने केली जाते ते पाहूयात. भारतात दुहेरी GSTची व्यवस्था स्वीकारण्यात आलेली आहे. ती कोणती? CGST आणि SGST. त्यानंतर दुसरा मुद्दा, वस्तू व सेवांच्या आंतरराज्यीय पुरवठ्यावर IGST आकारला जातो. तिसरा मुद्दा पाहूयात, वस्तू व सेवांची आयात आंतरराज्यीय पुरवठा असल्याप्रमाणे समजली जाते आणि त्यावर IGST लागू होतो. 4. CGST आणि IGST मधील केंद्राला प्राप्त होणाऱ्या हिश्श्याची विभागणी केंद्र व राज्यामध्ये केली जाते. त्यानंतर GST परिषद महत्त्वाचा मुद्दा पाहूयात. 101व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये घटनेत कलम 279A हे नवीन कलम टाकण्यात आले. त्यामध्ये GST परिषदेच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. 12 सप्टेंबर 2016 रोजी GST परिषद अधिसूचित करण्यात आली. त्यानंतर GSTचे स्तर कसे आहेत ते पाहूयात. GST परिषदेने 3-4 नोव्हेंबर 2016ला झालेल्या 4थ्या सभेत GSTचे 4 स्तर निश्चित केलेले आहेत. त्यातला पहिला स्तर आहे 5%, दुसरा स्तर आहे 12%, तिसरा स्तर आहे 18% आणि चौथा स्तर आहे 28%. 5, 12, 18, 28 हे स्तर आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे GST आणि पेट्रोल. बघा, अलीकडच्या काळात हा फार चर्चेला जाणारा मुद्दा आहे. पेट्रोल व डिझेल GSTच्या अखत्यारीत आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास लोकांना त्याचा खूप मोठा फायदा होईल, परंतु अद्याप पेट्रोल डिझेल या GSTच्या अखत्यारीत आलेले नाहीत. सध्या केंद्र शासन त्याबाबत आग्रही आहे. काही राज्यांचा त्याला विरोध आहे. मात्र जेव्हा हे GSTमध्ये पेट्रोल डिझेल समाविष्ट केलं जाईल तेव्हा नक्कीच स्वस्त दरामध्ये ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. देशामधील भाववाढ वगैरे कमी होण्यासाठी ते तसं होईल तेव्हा होईल. परंतु आत्तापर्यंत जे GST ही संकल्पना आहे, GST म्हणजे काय, GST जगामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये कोणी कशी कसा कधी आणि आपल्या देशामध्ये कधी कसा राबवला गेला या संदर्भात आपण माहिती पाहितलेली आहे. हे यूट्यूब चॅनल असंच नवनवीन संकल्पना घेऊन तुमच्यापर्यंत येतं. त्यासाठी हेच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. खूप खूप धन्यवाद.